नसरापूर घटनेप्रकरणी तृप्ती देसाई या पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काय नेमके तुमच्या भावना आहेत? कारण ज्या पद्धतीने ही घटना घडली राज्यभर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. 4 वर्षाची चिमुरडी आहे आणि आजोबांच्या वयाच्या एका माणसाने ज्या पद्धतीनं अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून केलेला आहे. आपण बघतोय की जनता सुद्धा संतप्त आहे आणि जनता यासाठी संतप्त आहे. मालेगावचं प्रकरण झालं, साताऱ्यामध्ये सासपड्याचं प्रकरण झालं, अशीच प्रकरणं झालेली आहेत. त्यावेळेला सुद्धा लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि त्यावेळेला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही आरोपीला जी आहे ती लवकर शिक्षा देऊ, फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण नेऊ, परंतु अजून कुठल्याही आरोपीला शिक्षा झाली नाही. आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये तर या पीडितेच्या आई वडिलांना भेटून आम्ही धीर द्यायला आलेलो आहोत की या लढाईमध्ये शेवटपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. परंतु सरकारला माझी मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात जेव्हा प्रकरण तुम्ही नेताय तेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थच फास्ट जे आहे ते प्रकरण चालवणं आहे आणि हे प्रकरण फास्ट चाललं पाहिजे. यासाठी दररोज सुनावणी घेणं गरजेचं आहे. तर 30 दिवसाच्या आतच निकाल होईल आणि ह्या आरोपींना फाशी पण होईल आणि जेव्हा आरोपींना फाशी तातडीनं होईल तेव्हा असे गुन्हे जे आहेत ते यापुढे होणार नाहीत. परंतु अजूनही विशेष अधिवेशन बोलवलं जात नाही, शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी केली जात नाही. दरवेळी एखादी घटना होते आणि शासकीय यंत्रणा जागी होते आणि परत वातावरण शांत झालं की परत जे आहे ते आहेत जैसे थे परिस्थिती होते. आता लवकरात लवकर या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि कायद्यानेच फाशी द्यायची आहे तर 1 महिन्याच्या आत त्याला फासावर लटकवा. पण ज्या पद्धतीने अनेकांकडून जी मागणी होताना दिसते की त्याचा एन्काउंटर करा, याच्या सगळ्या काही एक संताप नागरिकांमध्ये होतो, तुम्ही त्याला सहमत आहात? तुमची भावना देखील तशीच आहे? बघा, मी एक आई आहे, मी दररोज महिलांसाठी मुलींसाठी काम करते आणि आज मुली ज्या पद्धतीनं खेळतायत बागडतायत त्या खेळताना जर अशा पद्धतीनं कुणी उचलून नेणार असेल, काही करणार असेल तर मग या गोष्टींच्या बाबतीत जर न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळत नसेल तर माझंही म्हणणं आहे की आरोपीचा तातडीनं जो आहे तो एन्काउंटर करा. धन्यवाद. तर तृप्ती देसाई यांनी देखील तीच मागणी पुढे केलेली आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने या संदर्भात तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात ही संपूर्ण केस चालवून निर्णय द्यावा अशा पद्धतीची मागणी देखील तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आली. कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.